आता क्वेश्चन नंबर 7वा आहे. 7व्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अशा पद्धतीने विचारलेलं आहे की an aqueous solution of KCl is heated from 15 degree Celsius to 85 degree Celsius. हे KCl चं aqueous solution आहे. aqueous KCl solution आणि त्याला तुम्ही हीट केलेलं आहे. हीट कुठून कुठपर्यंत केलेलं आहे की फ्रॉम 15 डिग्री सेल्सिअस 15 डिग्री सेल्सिअस टू आता टेम्परेचर त्याचं वाढवलंय कुठपर्यंत वाढवलंय 85 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि क्वेश्चन काय आहे त्यांचा की विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन रिमेन सेम. खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी सेम राहील. which property remains सेम राहील कोणती प्रॉपर्टी खालीलपैकी. तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली आहे का. नंबर फर्स्ट इज द मोलॅलिटी ऑफ फर्स्ट मोलॅलिटी दिलंय. नंबर सेकंड तुम्हाला दिलेली आहे मोलॅरिटी आणि नंबर थर्ड ची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे डेन्सिटी. तर आता या तीन प्रॉपर्टी पैकी कोणती प्रॉपर्टी चेंज होणार नाही सेम राहील कॉन्स्टंट राहील हे तुम्हाला इथं सांगायचे. म्हणजेच फायनली तुम्हाला एकच मुद्दा इथं सांगायचा आहे की खालीलपैकी किंवा ह्या तीन पैकी कोणती प्रॉपर्टी टेम्परेचरवर डिपेंड राहणार नाही. एक ॲक्वियस केसीएलचं सोल्युशन दिलंय त्याचं टेम्परेचर 15 ते 85 पर्यंत वाढवलंय म्हणजे जवळजवळ 70 डिग्री सेल्सिअसने 70 डिग्री सेल्सिअसने त्याचं टेम्परेचर वाढवलंय. So which property will remain same? So that we have to find here. We have to show. आपल्याला इथे दाखवायचे की कोणती प्रॉपर्टी सारखी राहील. आता आपण इथे चेक करू शकतोय की मोलॅलिटी मीन्स व्हॉट. मोलॅलिटी मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 kilogram of solvent. WA means weight of the solvent. Molarity means number of moles of solute dissolved in 1 liter of the solution. So here V means volume of solution in liter per liter, and density that means mass upon volume. Mass upon volume. Now see here, समजा एखादं सोल्युशन आहे आणि तुम्ही त्याला हीट देताय. त्या सोल्युशनला हीट दिल्यानंतर त्यांच्या पार्टिकल्सची व्हेलॉसिटी ही वाढते. पार्टिकल्सची व्हेलॉसिटी वाढल्यामुळे ते पार्टिकल्स एक्सपांड होतात. एक्सपांड झाल्यामुळं एक्सपान्शनमुळं त्याचं व्हॉल्यूम हे वाढतं. आता व्हॉल्यूम वाढल्यामुळं त्या ठिकाणी काय होऊ शकतं. आता त्याचा मास मात्र जेवढ्याला तेवढंच राहणार कारण ना त्याच्यातले पार्टिकल बाहेर गेलेत ना बाहेरचे पार्टिकल आतमध्ये आलेत. त्याच्यामुळे त्याच्या मासमध्ये कसल्याही प्रकारचा चेंज होणार नाही परंतु त्याचं व्हॉल्यूम मात्र इन्क्रीज होईल. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे व्हॉल्यूम चेंज झालं आणि व्हॉल्यूम जर चेंज झालं तर व्हॉल्यूमवर डिपेंड असणारे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत. एक म्हणजे मोलॅरिटी आणि दुसरी म्हणजे डेन्सिटी. व्हॉल्यूम वाढलं तर मोलॅरिटी पण कमी होईल. व्हॉल्यूम वाढलं तर डेन्सिटी पण कमी होईल. बिकॉज नंबर ऑफ मोल्स आर रिमेन सेम मास ऑफ द पार्टिकल रिमेन सेम. But if the volume increases, so that's why the molarity also decreases, that means changes. Density also decreases, that means changes. Means molarity and density depends upon the temperature. As the temperature increases, molarity also decreases, density also decreases, and that's why there is no effect on the molarity takes place because the value of molarity does not depend upon the volume. And that's why the value of molarity does not depend upon the temperature. So the factor or the term will remain same, that is the molarity. Means option number, आता मी याच्यामध्ये ऑप्शन इथे लिहिलेले नव्हते पण ऑप्शन नंबर ए is what only first. That means only molarity, that quantity remains same. So that is the answer of the first question. समजलं सगळ्यांना. म्हणजे आपण इथं हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की सोल्युशनची मोलॅलिटी ही कधीही टेम्परेचरवर डिपेंड राहत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचे. नंबर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 8व्या क्रमांकाचा क्वेश्चन हा असा आहे की अंडर विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ कंडिशन्स वुड द सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड इन वॉटर विल बी लोएस्ट. Means solution of gas in liquid will be lowest. In each of the case
द गिवन प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड अबोव द सोल्युशन. म्हणजे तुम्हाला इथं प्रेशर आणि टेम्परेचर यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि कोणत्या कंडिशनला सोल्युबिलिटी सगळ्यात लोएस्ट असेल असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी सोल्युबिलिटी ऑफ गॅस, सोल्युबिलिटी ऑफ CO2 गॅस इन वॉटर, इन लिक्विड वॉटर इज लोएस्ट, इज लोएस्ट. हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. शॉर्ट मध्ये मी क्वेश्चन लिहिला की खाली तुम्हाला काही कंडिशन्स दिलेल्या आहेत आणि त्या कंडिशन्स मध्ये तुम्हाला हे सांगायचे की कार्बन डायऑक्साइड गॅसची सोल्युबिलिटी ही वॉटर मध्ये सगळ्यात लोएस्ट खालीलपैकी कोणत्या कंडिशन मध्ये आहे. आय विल राईट हिअर कंडिशन्स. ऑप्शन नंबर फर्स्ट, पहिली कंडिशन ही अशा प्रकारची असेल 5 atm प्रेशर अँड 75 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. एकदा मी ऑप्शन लिहितो नंतर आपण डिस्कस करूया. ऑप्शन नंबर बी इज व्हाट 1 atmospheric pressure and 75 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. नंबर थर्ड, तिसरी कंडिशन ही आपल्याला अशी दिलेली आहे की 5 atmospheric pressure and 25 degree Celsius temperature. And option number D is what 1 atmospheric pressure and 25 degree Celsius temperature. तर एवढ्या चार कंडिशन्स आहेत आणि तुम्हाला या चार कंडिशन मध्ये सांगायचे की त्या कार्बन डायऑक्साइड गॅसची सोल्युबिलिटी वॉटर मध्ये सगळ्यात कमी कुणामध्ये असेल, कोणत्या कंडिशन मध्ये असेल. आता बघा इथं आपण या ठिकाणी दोन्ही टर्म बघूया. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड depends upon two important factors. First factor is the temperature. मी या साइडला लिहिली त्याचं मेन एक्सप्लेनेशन. Solubility of gas in liquid. Gas in liquid. Is dash. Number first, directly proportional, not directly. Inversely proportional to temperature. Inversely proportional to temperature. म्हणजे याचा अर्थ काय बघा. आपल्याला एखाद्या गॅसला लिक्विड मध्ये डिझॉल्व करायचं. जर तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं तर उलट काय होणार की त्या ज्या वेपर्स आहेत त्या वेपर्स तिथनं बाहेर पडतील किंवा त्या वेपर्स त्या लिक्विड मध्ये मिक्स होणार नाहीत. वेपर्सला जर लिक्विड मध्ये मिक्स करायचं असेल तर त्या वेपर्सला लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल आणि वेपर्सला जर लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्याला कूल करावं लागेल. म्हणजे त्याचा अर्थ त्याचं टेम्परेचर डिक्रीज करावं लागेल. म्हणजे जसं टेम्परेचर कमी होईल तसं तसं त्या गॅसची लिक्विड मधली सोल्युबिलिटी ही वाढेल. म्हणजे टेम्परेचर कमी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळं आपण इथं मुद्दा कोणता सांगू शकताय की गॅसची सोल्युबिलिटी ही टेम्परेचरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सो देन ॲट दॅट टाइम तो गॅस त्या लिक्विडमध्ये सहजरित्या सोल्युबल होणार नाही. त्या गॅसचे काही मोजकेच मॉलिक्यूल फक्त लिक्विडमध्ये डिझॉल्व होतील. म्हणजे त्या गॅसची सोल्युबिलिटी तिथे डिक्रीज होऊ शकते. त्याच्यामुळं टेम्परेचर कमी असणं फार आवश्यक आहे. त्याच्यामुळं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्या गॅसची लिक्विडमधली सोल्युबिलिटी देखील वाढत जाते. त्याच्यामुळं हा पॉइंट तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की टेम्परेचर जेवढं कमी असेल तेवढी सोल्युबिलिटी जास्त असते. ओके, आणि पॉइंट नंबर सेकंड, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू pressure exerted on gas. Pressure exerted on gas. आता ही टर्म तर कुणासाठी पण आहे की जेवढं तुम्ही प्रेशर वाढवणार तेवढं तो गॅस त्या लिक्विड मध्ये इझिली मध्ये जाईल. आणि जर तो गॅस जर त्या लिक्विड मध्ये इझिली मध्ये जर घुसला याचा अर्थ काय की तो त्याच्यामध्ये सोल्युबल होतोय. म्हणजे प्रेशर तुम्ही जेवढं जास्त अप्लाय कराल तेवढी त्याची सोल्युबिलिटी ही जास्त असेल. त्याच्यामुळे आणि या लॉला आपण हेनरीज लॉ म्हणतात. दिस इज अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ. हेनरीजने बऱ्याच एक्सपेरिमेंटद्वारे आपल्याला प्रूव्ह करून दाखवलंय की द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर एक्झर्टेड ऑन द गॅस.
त्याच्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा. जेवढं प्रेशर जास्त असेल तेवढी त्या गॅसची सोल्युबिलिटी ही जास्त असेल. आता बघा आपल्याला दोन्ही मुद्दे पडताळून पाहायचे तर की प्रेशर जेवढं जास्त तेवढी त्याची सोल्युबिलिटी ही जास्त येते. आता मग तुम्ही तर चेक करा की सगळ्यात जास्त प्रेशर पण जास्त आणि टेम्परेचर कमी. आता बघा प्रेशर जास्त ए आणि सी मध्ये आहे, ओके, आणि टेम्परेचर कमी सी आणि डी मध्ये आहे. आता मग मुद्दा फायनल आन्सर पर्यंत तुम्ही कसं पोहोचणार की प्रेशर पण जास्त आणि टेम्परेचर पण कमी, अशा दोन गोष्टी तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतात? ऑप्शन नंबर सी मध्ये, की याच्यामध्ये प्रेशर जास्त आहे आणि टेम्परेचर कमी आहे. तुम्ही म्हणाल इथं प्रेशर जास्त आहे पण टेम्परेचर पण कसं आहे? जास्त. आपल्याला टेम्परेचर जास्त जमणार नाही, जेवढं जास्त टेम्परेचर तेवढी सोल्युबिलिटी कमी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला इथं मुद्दा कोणता? दोन्ही पण मुद्दे चेक करावे लागतील. या कंडिशन मध्ये प्रेशर जास्त आहे आणि टेम्परेचर कमी आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गॅस हा त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होईल. पण आन्सर इथं सी नाही. त्याचं कारण काय मला सांगा? आपल्याला कमी सोल्युबिलिटी सांगायची, सगळ्यात जास्त सोल्युबिलिटी ही सी ची आहे. कोणत्या ऑप्शनची आहे? सी ची. आता आपल्याला त्या विरुद्ध कंडिशन काढायची की प्रेशर कमी आणि टेम्परेचर जास्त, त्याच्यामुळे काय होईल की त्याची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. मग असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये प्रेशर कमी आणि टेम्परेचर जास्त? तर बी आणि डी मध्ये प्रेशर एकदम कमी आहे, परंतु बी मध्ये प्रेशर कमी आणि टेम्परेचर जास्त आहे. तर अशा प्रकारचं करेक्ट आन्सर इज द बी. आन्सर इज ऑप्शन नंबर बी, म्हणजे लोएस्ट सोल्युबिलिटी. सी हायेस्ट सोल्युबिलिटी. हायेस्ट विचारलं असतं तर आन्सर सी करेक्ट आलं असतं आणि लोएस्ट विचारलं तर आन्सर हे बी करेक्ट येईल. कारण जेवढं प्रेशर जास्त असेल तेवढी सोल्युबिलिटी जास्त असेल आणि जेवढं प्रेशर कमी असेल तेवढी सोल्युबिलिटी ऑफ एनी गॅस इन लिक्विड विल बी लोएस्ट और विल बी मिनिमम, कमीत कमी असेल. त्यामुळे इथं प्रेशर कमी आहे आणि टेम्परेचर पण जास्त आहे. या ऑप्शनमध्ये प्रेशर कमी आहे पण टेम्परेचर पण कमी आहे, म्हणून याच्यापेक्षा याची सोल्युबिलिटी जास्त असेल, परंतु याची सोल्युबिलिटी कमी असण्याचं कारण प्रेशर कमी आणि टेम्परेचर जास्त. ओके, समजला हा प्रश्न? तर अशा प्रकारे याचं एक्सप्लेनेशन पण तुम्ही सायमल्टेनियसली जर लगेच लिहून काढलं तर मुद्दे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येतील. तर आता 2 क्वेश्चन्स आहेत जे एकाच रिॲक्शनवर आधारित आहेत. मी अगोदर ते रिॲक्शन लिहितोय आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित विचारलेले क्वेश्चन्स हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत. बघा इकडं की स्टेप फर्स्ट अशा 2 स्टेप मधल्या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. ऑफकोर्स केमिकल कायनेटिक्स मधला हा भाग असेल. स्टेप फर्स्ट जी स्लो रिॲक्शन आहे आणि त्या स्लो रिॲक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? स्लोएस्ट रिॲक्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे की फर्स्ट स्टेप O3 गॅस प्लस NO गॅस, नायट्रोजन ऑक्साइड गॅस, आणि त्याच्यापासनं या ठिकाणी काय फॉर्म होत आहे? NO2 गॅस प्लस O2 गॅस. ही फर्स्ट स्टेप आहे या रिॲक्शनची. स्टेप नंबर सेकंड, दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला इथं काय दिलंय? ही स्टेप फास्ट आहे. त्या स्टेप मध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? NO2 गॅस प्लस ऑक्सिजन, एक नेसेंट ऑक्सिजन आहे जो गॅसेस फॉर्म मध्ये आहे. इट गिव्स NO गॅस अँड प्लस O2 गॅस. असं आपल्याला या ठिकाणी ह्या 2 रिॲक्शन मध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मी क्वेश्चन्स हे अगदी शॉर्ट आहेत. क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 9 मध्ये असं विचारलेलं आहे की आयडेंटिफाय द कॅटलिस्ट. आयडेंटिफाय कॅटलिस्ट. तुम्ही याच्यामधला कॅटलिस्ट ओळखा. मी त्याचे ऑप्शन्स लगेच लिहून काढतो जेणेकरून आपल्याला इझिली ते सोडवता येईल. ऑप्शन नंबर ई आहे O3, ऑप्शन नंबर बी आहे याच्यामध्ये NO, ऑप्शन नंबर सी आहे O2 आणि ऑप्शन नंबर डी आहे दॅट इज द NO2. तर असे हे ऑप्शन्स आहेत.
ओके, आणि लगेच मी क्वेश्चन नंबर 10 लिहितो. 10व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे की काय, आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिजिएट. आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिडिएट. आता या दोन्हीचे पण अर्थ मी तुम्हाला इथं सांगणारच आहे. रिएक्शन इंटरमिडिएट तो म्हणजे कोणता, की ऑप्शन नंबर ए. बघा आता ऑप्शन्स पुन्हा तेच, वरचे 4 ऑप्शन ऍज इट इज आहे. मी तेच कॉपी पेस्ट करतोय. फर्स्ट, सेकंड, ऑप्शन थर्ड अँड ऑप्शन लास्ट, NO2. ओके, तर असे हे 4 ऑप्शन्स आहेत आणि याच्यावरून आपल्याला रिएक्शन इंटरमिडिएट कोणता आणि कॅटलिस्ट कोणता. सर्वप्रथम आपण इथं ओव्हरऑल रिएक्शन लिहूयात. ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन मीन्स या दोन रिएक्शनची ऍडिशन. त्याला आपण नेट रिएक्शन असं पण म्हणू शकताय किंवा ओव्हरऑल रिएक्शन असं पण आपण इथं म्हणू शकताय. तर बघा आता जेव्हा तुम्ही ह्या दोन्हीचे ऍडिशन करणार तर तेव्हा आपल्याला काय दिसणार की जे रिएक्टंट प्रोडक्ट साइडला आहेत किंवा रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला जे कॉमन पार्ट आहेत तर ते कॅन्सल होते. आता मला सांगा O3 हा प्रोडक्ट साइडला कुठे आहे का, नाही, मग तो कॅन्सल होणार नाही. प्लस NO हा प्रोडक्ट साइडला आहे का, तर आहे, तर मग तो मात्र इथं कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट NO2 तो प्रोडक्ट साइडला आहे का, तर आहे, तर तो देखील इथं कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर O नेसेंट ऑक्सिजन हा प्रोडक्ट साइडला आहे का, तर नाही, तर मग हा मात्र इथे कॅन्सल होणार नाही, तो ऑक्सिजन ऍज इट इज. त्याच्यानंतर आपण प्रोडक्टला जाऊयात. कॅन्सल कोण झाले ते क्लिअर आहे. NO2 आणि NO कॅन्सल झालाय, दोन्ही पण कॅन्सल, आणि O2 प्लस O2 मीन्स 2 टाइम्स O2. तर याला आपण म्हणणार नेट रिएक्शन, ओव्हरऑल रिएक्शन. आता बघा ही जी बॅलन्स्ड रिएक्शन आहे, ओव्हरऑल रिएक्शन आहे, याच्यामध्ये 2 टर्म आपल्या बॅलन्स रिएक्शन मध्ये नाहीत, ओव्हरऑल रिएक्शन मध्ये नाहीत, आणि त्यांनाच आपण कॅटलिस्ट आणि रिएक्शन इंटरमिडिएट असं म्हणतो. कॅटलिस्ट पण ओव्हरऑल रिएक्शन मध्ये दिसत नाही. रिएक्शन इंटरमिडिएट हा देखील ओव्हरऑल रिएक्शन मध्ये येत नाही. मग आता दोन्हीमध्ये मेन फरक काय, कॅटलिस्ट मीन्स इनिशियली ऍडेड किंवा डायरेक्ट आपण क्लिअर बोलूयात, ऍडेड इन वन स्टेप अँड get removed in another step, याला म्हणायचं कॅटलिस्ट. दिस इज कॉल्ड एज कॅटलिस्ट. एका स्टेप मध्ये ऍड होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो निघून जातो. म्हणजे बघा याच्यामध्ये असा कोण आहे, आता पहा बॅलन्स्ड फॉर्म मध्ये 2 कंपाऊंड नाही येतात. एक म्हणजे NO, ओके, आणि दुसरा म्हणजे NO2. आपल्याला NO पण दिसत नाही याच्यामध्ये कुठं, आणि NO2 देखील आपल्याला बॅलन्स्ड रिएक्शन मध्ये दिसत नाही. मग आता असं कोण आहे जो एका स्टेप मध्ये ऍड झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये निघून गेला. बघा ऍड झालेला NO एका स्टेप मध्ये तो ऍड झालाय आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो प्रोडक्ट साइडला आहे, याचा अर्थ तो तिथनं रिमूव्ह झालेला आहे, कारण तो ओव्हरऑल रिएक्शन मध्ये पण दिसत नाही. आपण जर म्हटलं प्रोड्यूस झालाय पण तो ओव्हरऑल रिएक्शन मध्ये नाही, म्हणजे ऍडेड इन वन स्टेप अँड गेट रिमूव्ड इन अनदर स्टेप, सो दॅट इज कॉल्ड एज कॅटलिस्ट. मग आता तुम्ही मला सांगा इथं कॅटलिस्ट कोण असू शकेल, सो दॅट विल बी द नायट्रोजन ऑक्साइड मीन्स NO, नायट्रोजन मोनॉक्साइड. एक नायट्रोजन एक ऑक्सिजन. तर हा जो नायट्रोजन मोनॉक्साइड आहे तो एका स्टेप मध्ये ऍड झालाय आणि दुसऱ्या स्टेप मध्ये रिमूव्ह झालेला आहे. रिमूव्ह आपण हा शब्द का वापरतोय, कारण तो ओव्हरऑल रिएक्शन मध्ये नाही, म्हणजेच हा NO हा झाला इथला कॅटलिस्ट. त्याच्यामुळे कॅटलिस्ट याचा आन्सर कोणता असेल, ऑप्शन बी, नायट्रोजन मोनॉक्साइड. ओके, आता आपल्याला ओळखायचा रिएक्शन इंटरमिजिएट. मी तर रिएक्शन इंटरमिजिएटची मीनिंग या ठिकाणी लिहित आहे. रिएक्शन इंटरमिजिएट म्हणजेच नेमकं आपण कशाला म्हणणार आहात. तर रिएक्शन इंटरमिजिएट मीन्स व्हॉट, की विच इज फॉर्मड इन वन स्टेप
एका स्टेप मध्ये तयार होतो आणि कॉन्ज्युम्ड इन अनदर स्टेप, कॉन्ज्युम्ड इन अनदर स्टेप, दुसऱ्या स्टेप मध्ये तो कॉन्ज्युम होऊन जातो. तर त्याला आपण बोलणार आहात रिॲक्शन इंटरमिजिएट. मग आता तुम्ही मला सांगा की याच्यामध्ये फॉर्म झालाय आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो पूर्णपणे विरघळून गेलेला आहे. दुसरा गायब झालेला सबस्टन्स हा NO2 आहे. तर तो NO2 बघा पहिल्या स्टेप मध्ये तयार झालाय आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो पूर्णपणे मिक्स झालेला आहे, डिझॉल्व्ह झालेला आहे, कंज्युम झालेला आहे. पुन्हा नंतर तो त्या रिॲक्शन मध्ये दिसत नाही. तर अशा सबस्टन्सला आपण रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणतात. मग आता मला सांगा इथं रिॲक्शन इंटरमिजिएट कोण असणार? तो म्हणजे NO2. तो बघा एका स्टेप मध्ये तयार झालाय आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो पूर्णपणे कॉन्ज्युम होऊन गेलेला आहे. म्हणजेच इथं रिॲक्शन इंटरमिजिएट हा NO2 आहे आणि कॅटलिस्ट हा कोण आहे? NO. तर अशा प्रकारे आपण जर एक्सप्लेनेशन जर व्यवस्थित लिहिलं तर पूर्णपणे हा मुद्दा समजायला उशीर लागणार नाही. सो आन्सर विल बी डी. रिॲक्शन इंटरमिजिएट हा नायट्रोजन डायऑक्साइड आहे आणि कॅटलिस्ट हा नायट्रोजन मोनॉक्साइड आहे. लक्षात ठेवा कॅटलिस्ट पण ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये दिसत नाही आणि रिॲक्शन इंटरमिजिएट पण ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये दिसत नाही. मग दोन्हीतला फरक काय की कॅटलिस्ट म्हणजे जो एका स्टेप मध्ये ऍड होतो रिॲक्टेड साइडला येतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो प्रोडक्ट साइडला येतो. मुद्दा समजला. आणि त्याच्यानंतर रिॲक्शन इंटरमिजिएट हा पण ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये दिसत नाही. मग महत्वाचा फरक काय की रिॲक्शन इंटरमिजिएट हा पहिल्या स्टेप मध्ये प्रोडक्ट साइडला असतो, दुसऱ्या स्टेप मध्ये रिॲक्टंट साइडला असतो. तर अशा पद्धतीने आपण याचे आन्सर्स काढू शकतो. तर आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. हा थोडासा प्रॉब्लेम थोडासा लार्जर आहे तरी पण आपल्याला व्यवस्थित हा समजून घ्यायचा आहे. अगदी सिंपलच प्रॉब्लेम हा फायनली आपल्याला वाटेल. व्हेन यू एक्सरसाइज द बर्निंग सेन्सेशन that sometime occurs in your muscles represent the buildup of lactic acid. म्हणजेच जेव्हा आपण एक्सरसाइज करतोय व्यायाम करतोय तर तेव्हा आपल्याला एक बर्निंग सेन्सेशन होतं. तर ते कशामुळे होतं? ड्यू टू इन्क्रीज इन द लॅक्टिक ऍसिड इन आवर बॉडी. आणि त्याच्यामुळे मग काय होणार की बघा आता त्यांनी पुढे त्याच्यावरच एक प्रॉब्लेम विचारला. लॅक्टिक ऍसिड माहिती आहे ना आपल्याला. बघा लॅक्टिक ऍसिडचा हा असा फॉर्म्युला आहे CH3C त्याच्यानंतर OH COOH आणि H. याला आपण लॅक्टिक ऍसिड बोलतायत. हा फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळेस ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीच्या वेळेस यूज केलेला होता. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तो कायरल कार्बन आहे. ओके याला आपण अल्फा हायड्रॉक्सी प्रोपिओनिक ऍसिड असं देखील म्हणतात किंवा 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनॉइक ऍसिड असं पण आपण याला इथं बोलू शकताय. तर हा आहे लॅक्टिक ऍसिड. याच्यामध्ये कार्बन 3 आहेत, टोटल हायड्रोजन हे 6 आहेत आणि ऑक्सिजन 3 आहे. अशा प्रकारे याचा एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला तुम्ही 0.20 मोलार ॲक्वेस सोल्युशन लॅक्टिक ऍसिडचं घेतलंय जो 2.6% मध्ये डिसोसिएट झालाय. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के मीन्स व्हॉट? बघा प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय 0.20 मोलार लॅक्टिक ऍसिड is 0.20 not 0.20 2.6% डिसोसिएटेड. तेवढ्या प्रमाणामध्ये तो डिसोसिएट झालाय. तर तुम्हाला इथं या ठिकाणी काय काढायचं आहे? हिअर यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. तर तुम्हाला त्या के ची व्हॅल्यू या ठिकाणी डिटरमाइन करायची आहे. तर मग आता हा के आपण हा नेमका एक्झॅक्टली काढणार कसा? तर बघा आता याची जर आपल्याला व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल की तो 2.6% मध्ये डिसोसिएट झाला. अगोदर आपण त्याच्या डिसोसिएशनची रिॲक्शन तर लिहूया मग डिसोसिएशन कॉन्स्टंटचं बघूया आपण. ओके तर पहा आता नेमकं कसं आहे की या ठिकाणी आता तितका मोठा कंपाऊंड लिहिण्यापेक्षा त्याला आपण सेपरेट असं लिहूया. C3H हायड्रोजन किती होतात? 3 आणि 1 4 आणि 1 5. तो ऍसिडिक हायड्रोजन जो आहे 3 आणि 1 4 आणि 1 5 हा ऍसिडिक हायड्रोजन तो आपण थोडं साईडलाच लिहूयात म्हणजे रिॲक्शन लिहायला थोडंसं आपल्याला सोपं जाईल.
समजायला सोपं जाईल. C3H5O3 आणि हा H म्हणजे त्या ऑक्सिजनवरचा H आहे. कुठल्या? या कार्बोक्सिलिक ग्रुप मधल्या ऑक्सिजनवरचा H. ओके, तर हा आहे लॅक्टिक ऍसिड आणि याचा आता डिसोसिएशन होत आहे. तर ते कसं होणार? हा लॅक्टिक ऍसिडचा जो आयन आहे, लॅक्टिक आयन C3H5O3 which carries negative charge and this hydrogen carries positive charge. तर ही ती इक्विलिब्रियम रिएक्शन असेल. आता समजा या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे असेल 0.20 हे घेता आणि याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला 0 असणार. बट आफ्टर डिसोसिएशन एडी means after dissociation its concentration decreases by x, so then its concentration will increases by x. हे कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असेल, ज्याची आपल्याला आवश्यकता असेल, ज्याच्यावरूनच आपल्याला तो डिसोसिएशन कॉन्स्टंट काढता येईल. पण त्यासाठी आपल्याला आता x ची व्हॅल्यू अगोदर माहित करून घेता येईल, म्हणजेच आपल्याला यांचे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स मिळतील आणि एकदा आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जर मिळाले तर मग आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळायला वेळ लागणार नाही. आपल्याला त्यांनी पर्सेंटेजची व्हॅल्यू दिलेली आहे, पर्सेंटेज. तर त्याच्यावर मग आपल्याला कसं पोहोचता येईल बरं, याचा आपण विचार करूया. पर्सेंटेज वर्ण ओके, पर्सेंटेज वर्ण x ची व्हॅल्यू कशी काढायची त्याचा विचार आपण या बोर्डच्या या साईडला करूयात. ओके, म्हणजे इथं हे केल्यानंतर मग याचा वापर करून आपल्याला पुढे जाता येऊ शकेल. तरी पण आपण इथं करूयात. बघा आता पर्सेंटेज म्हणजेच काय, किंवा अगोदर डिसोसिएशन कशाला म्हणायचं? डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, ज्याला आपण अल्फाने दाखवत आहे. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन divided by initial concentration or total concentration. टोटल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सुरुवातीला घेतलेलं कॉन्सन्ट्रेशन, ते पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन असेल. आता मग इथं पर्सेंटेज ऑफ अल्फा म्हणजेच काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन x, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.20 आणि पर्सेंटेज ऑफ अल्फा म्हणजेच त्याला 100 ने आपण इकडे मल्टिप्लाय. आता मग याच्यावर x ची व्हॅल्यू काढा बरं. पर्सेंटेजची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 2.6. x आपल्याला काढायचा आहे 0.20 आणि इंटू 100 करून टाका. आता फायनल कॅल्क्युलेशन यांचं मल्टिप्लिकेशन 26 इंटू 2 म्हणजे 0.52 आणि हे 100 इकडे डिवाइड मध्ये येतील आणि आपल्याला मिळेल x ची व्हॅल्यू. म्हणजेच x ची व्हॅल्यू फायनली किती असेल मला सांगा. तुम्ही जर याला 100 ने डिवाइड करताय तर पॉइंट हा 2 ने पुन्हा लेफ्टला जाईल. 0.0052 ही व्हॅल्यू असेल x ची. म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन जे अगदी कमी आहे, पण जेवढं आहे तेवढं तर लिहावं तर लागेल. 0.0052 ही व्हॅल्यू आलेली आहे x ची. म्हणजेच आपण तो x जर इथं जर पुट केला तर अप्रॉक्सिमेटली इथं 0.20 राहील. कारण बघा ना, ती व्हॅल्यू जर याच्यातनं मायनस केली तर ऑलमोस्ट 0.20 लाच इक्वल त्याची किंमत येणार आहे. इकडे मात्र आपल्याला लिहावं लागेल 0.0052 आणि इथं पण 0.0052. हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? या लॅक्टेट आयनचं C3H5O3 मायनसचं. हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? H प्लसचं. आणि हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? तर ह्या लॅक्टिक ऍसिडचं ऍट इक्विलिब्रियम. ते कमी झालंय, पण जी कमी होणारी जी किंमत आहे, जो बदल आहे तो अतिशय कमी असल्यामुळं त्याचा काहीच इम्पॅक्ट त्याच्यावर पडत नाही. ओके, तर हा मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. तर मग आता इथं या ठिकाणी कसं येईल, आपल्याला जर डिसोसिएशन कॉन्स्टंट जर काढायचं असेल Ka, तर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन प्रोडक्ट साइडच्या ज्या टर्म आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन ऍट इक्विलिब्रियम C3H5O3 मायनस याचं कॉन्सन्ट्रेशन इंटू H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. रिएक्टंट साइडला जी टर्म आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. तर हे असं अशा पद्धतीने आपण हे घेऊ शकता. माहिती आहे तुम्हाला प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म आणि अपॉन रिएक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन. आता इथं बघा प्रोडक्टचे कॉन्सन्ट्रेशन हे किती आहे? 0.0052 इंटू 0.005 ओके आणि डिवाइडेड बाय इथं याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.20.
आपल्याला आता थोडं सिंपल कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर आपण त्याला पॉईंट मधनं रिमूव्ह करूया. बघा याला तुम्ही कसं लिहू शकता, 52 इंटू 10 राईज टू पॉईंट 4 ने राईटला गेला आहे. पॉईंट जर राईटला गेला तर आरडी आणि एम आहे असे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. आरडी म्हणजे पॉईंट राईटला गेला तर 10 चा पॉवर डिक्रीज होतो. तर मग मला सांगा 4 डिक्रीज झाला म्हणजे -4. इथे 4 डिक्रीज होतो म्हणजेच 10 चा पॉवर -4 डिवाइडेड बाय इथे मात्र आपण 1 नेच डिक्रीज करूया कारण आपल्याला 2.0 म्हणजे 2च 10 टू द पॉवर -1. तर आता 52 इंटू 52 याचं कॅल्क्युलेशन करा सिंपली किंवा 2 ने याला भागले डायरेक्ट. 2 दोन्ही 4 बेसाखी 12. 52 इंटू 26 आपण इकडे रफ मध्ये कॅल्क्युलेशन करूया. 52 गुणिले 26 साई दोन्ही 12 ला 2 4 ला 1 6 पंचे 30 आणि 1 31 प्लस 2 दोन्ही 4 2 पंचे 10 2 5 3 1 1352 1352 1352. आता व्हॉट अबाउट द पॉवर ऑफ द 10 -4 -4 म्हणजे किती आला -8 आणि -8 आणि हा -1 त्याच्यातून -1 -8 अँड मायनस ऑफ -1 म्हणजे फायनली किती येईल बघा बरं इंटू 10 टू द पॉवर -7 अशा प्रकारे आलेला आहे. आता इथं आपण फायनली ऑप्शन्स लिहूयात. ऑप्शन नंबर ए हा काय दिलाय 4.3 इंटू 10 टू द पॉवर -6. ऑप्शन नंबर बी हा काय दिलाय 8.3 इंटू 10 टू द पॉवर -5. ऑप्शन सी हा काय दिलाय 1.4 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि ऑप्शन डी हा काय दिलेला आहे 5.2 इंटू 10 टू द पॉवर -3. असे 4 ऑप्शन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. मग आता याच्यावरून आपण आन्सर कसं काढणार बघा. आता क्लोजेस्ट आन्सर पॉइंट फर्स्ट नंतर प्रत्येक ठिकाणी दिलाय त्याच्यामुळे 1.352 जर लिहिलं तर 10 टू द पॉवर -4 येणार. पॉइंट लेफ्टला सरकला तर त्या ठिकाणी काय होणार की LI लेफ्टला सरकवला तर 10 चा पॉवर इन्क्रीज होतो. तर मग इथं बघा लेफ्टला सरकवला तर 10 चा पॉवर 3 ने इन्क्रीज झाला. -7 + 3 म्हणजे 10⁻⁴ म्हणजेच यापैकी अप्रॉक्सिमेट आन्सर कशाला येईल इथं इक्वल ऑप्शन नंबर सी. कारण 1.35 म्हणजे 1.4 इंटू 10 टू द पॉवर -4. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं आन्सर जे येत आहे तर ते येत आहे ऑप्शन नंबर सी. ओके सो दॅट ऑप्शन सी विल बी करेक्ट हियर. आता क्वेश्चन नंबर 12 काही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरचे महत्त्वाचे काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूयात. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलेलं आहे पहा. त्याच्या काही सिंपल आयडियाज मी तुम्हाला इथं सांगणार की 0.5 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी आपण सप्लाय केलेली आहे. कशातनं सप्लाय केलेली आहे स्टॅनस सल्फेट या सोल्युशन मधनं केलेली आहे. तर तुम्हाला काय काढायचे की व्हॉट इज द मास ऑफ दिस टीन डिपॉझिटेड म्हणजे या टीनचं किती मास त्या ठिकाणी डिपॉझिट होईल त्या रिएक्शन मध्ये दॅट यू हॅव टू डिटरमाइन. तर मग बघा आता आपण हे कसं काढणार की याच्यामध्ये टीन त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही किती आहे Sn2+ आहे. किती आहे Sn2+ म्हणजे त्याला जर डिपॉझिट व्हायचं असेल तर त्याला ही रिएक्शन दाखवावी लागेल. Sn2+ + 2 इलेक्ट्रॉन सो देन इट गिव्स टी. अशा पद्धतीने हा डिपॉझिट होऊ शकतो. म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 येते आणि त्याला 2 इलेक्ट्रॉन इथं गेन करावे लागतील. हा मुद्दा इथं खूप महत्त्वाचा असेल. म्हणजे याची व्हॅलन्सी इथं 2 असेल आणि जर डायव्हॅलंट असेल डायव्हॅलंटचा 1 मोल जर डिपॉझिट करायचा असेल तर इलेक्ट्रिसिटी लागते 2 फॅरेडे. टोटल इलेक्ट्रिसिटी आवश्यक असणार 2 फॅरेडे. म्हणजे बघा आपण इथं मुद्दा कसा काढू शकतोय की फॉर डायव्हॅलंट साठी कोणता मुद्दा महत्वाचा आहे की 1 मोल डिपॉझिट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी ही लागते कंप्लीट 2 फॅरेडे. म्हणजे 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी जर सप्लाय केली तर डायव्हॅलंट ॲटमचा
1 मोल हा कंप्लीट काय होतो, डिपॉझिट होतो 2 फॅरेडे सप्लाय केल्यानंतर. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण आता इथं येऊयात, 2 फॅरेडे जर इलेक्ट्रिसिटी तुम्ही या सोल्युशन मधनं सप्लाय जर केली तर तेव्हा त्याचा 1 मोल ह्या टीनचा डिपॉझिट होईल. 1 मोल टीनचा काय होईल, डिपॉझिट होईल. आता मग टीन हा जो टीन आहे आपल्याला त्याचा टोटल मास काढायचा आहे आणि आपल्याला एक गोष्ट इथं माहित आहे की टीनचा जो मास नंबर आहे तर तो किती आहे 118.7 म्हणजेच 118.7 ग्रॅम टीन. म्हणजेच या ठिकाणी दिस इज द 1 मोल ऑफ टीन. हा टीनचा इथं 1 मोल झाला. मग आता याच्यावर तुम्ही इथं काय सांगू शकताय की 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी आपण जर सप्लाय करतायत तर त्या ठिकाणी 118.7 ग्रॅम एवढा टीन तिथं डिपॉझिट होतोय. ओके, तर मग आता आपल्याला फायनली काय काढायचे की 0.5 फॅरेडे एवढी जर इलेक्ट्रिसिटी तुम्ही सप्लाय करताय तर किती टीन हा डिपॉझिट व्हायला पाहिजे. सो दॅट इज द व्हॉट वेट ऑफ टीन, मास ऑफ द टीन डिपॉझिटेड. तर मग त्याची व्हॅल्यू तुम्ही इथं कसं काढू शकतात, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन x into 2 and that will equals to 118.7 into 0.5. मग आता मला सांगा, so therefore x equals to 118.7 into 0.5 upon 2. मग आता याचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर फायनली तुम्ही करू शकताय. 2 पंच 10, 1 उरले 92, 18. ओके, त्याच्यानंतर 2 त्रिक 6, 2 पंच 10. 0.5 ने तुम्ही त्याला मल्टिप्लाय करणार तर 5 into 5, 5 गुणिले 5 25, 7 आले 2, 5 3 जा 15, 5 3 15, 15 आणि 2 17, 7 आले 1, 5 9 45 आणि 1 46, 5 5 25 आणि 4 29. पॉइंट हा 3 नंतर म्हणजे 29.675 ग्रॅम. म्हणजेच अप्रॉक्सिमेट आन्सर ऑप्शन नंबर सी जे किती दिलेला आहे 29, नॉट सी, ऑप्शन बी 29.7. बरोबर आहे ना, 29.7 ग्रॅम. सो दॅट इज द मास ऑफ टीन डिपॉझिटेड. कसं काढलं मी पुन्हा एकदा सांगतो बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे ओळखून घ्यायचं असतं की त्याची बॅलन्सी किती आहे, ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. त्याला जर पूर्ण डिपॉझिट करायचं म्हटलं तर त्याला डिस्चार्ज करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील किंवा किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावे लागतील. जर तो पॉझिटिव्ह आयन असेल तर त्याला इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढा त्याच्यावर चार्ज असेल, आणि जर तो निगेटिव्ह आयन असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावे लागतील. आता मग बघा, आपण इथं टीनची बॅलन्सी कशी काढली की सल्फेट हा डबल निगेटिव्ह आयन आहे, सल्फेटवर नेहमी डबल निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून इथं टीनवर चार्ज हा 2+ येणार. 2+ येणार म्हणजे त्याला जर डिस्चार्ज व्हायचा असेल तर 2 इलेक्ट्रॉन त्याला गेन करावे लागतील, आणि मग जर त्याला 2 इलेक्ट्रॉन गेन करायचे असतील तर म्हणजेच तो डायव्हॅलंट आहे या सोल्युशन मध्ये. मग डायव्हॅलंटचा मुद्दा आपण त्या टेबलच्या द्वारे याच्या अगोदर शिकलेला होता की डायव्हॅलंटचा 1 मोल डिपॉझिट करायचा असेल तर 2 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी लागते. म्हणजे फायनली एवढा मुद्दा आपल्याला क्लिअर झालेला आहे की 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी जर आपण टीन मधनं जर सप्लाय केली तर त्या ठिकाणी टीनचा 1 मोल तिथे डिपॉझिट होतो, आणि मग टीनचा 1 मोल जर डिपॉझिट झाला तर म्हणजेच 1 मोल म्हणजे 118.7. आता एवढ्या व्हॅल्यू तर आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील काही स्पेसिफिक मेटलच्या. आणि मग 2 फॅरेडे साठी 118.7 तर 0.5 फॅरेडे साठी किती, अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता. ओके, लगेच आपण पुढच्या क्वेश्चनकडे या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरच्या दुसऱ्या एका क्वेश्चनकडे या ठिकाणी वळूयात. तर तो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरचा क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 याच्यामध्ये एक्झॅक्टली काय विचारले बघा. आता नंतर तुम्ही एकदाच तिन्ही पण क्वेश्चन लिहून घेऊ शकताय त्याला पॉज करून. पहा, आता एक तुम्हाला सेल दिलेली आहे M+, डबल व्हर्टिकल लाईन X-X. ओके, म्हणजे याचं ऑक्सिडेशन आणि याचं रिडक्शन, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट याची इन्क्रीज झाली 0 to +1, आणि ऑक्सिडेशन स्टेट याची मात्र डिक्रीज झाली 0 to -1, म्हणून याचं रिडक्शन आणि याचं ऑक्सिडेशन. ओके, आता मग पुढे बघा. पुढचा मुद्दा तुम्ही तर काय सांगू शकताय की तुम्हाला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल दिलंय. आता बघा कोणतं पोटेन्शियल कोणतं आहे कसं ओळखायचं. याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.44 व्होल्ट.
एवढी व्हॅल्यू याची दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडं व्हॅल्यू जी दिलेली आहे ती म्हणजे x मायनस 2x ही व्हॅल्यू आहे 0.33. आता तुम्हाला हे ओळखायचे की याच्यातलं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कोणतं आणि रिडक्शन पोटेन्शियल कोणतं. +1 to 0 म्हणजेच ही व्हॅल्यू SRP ची असणार. रिडक्शन झालंय, ऑक्सिडेशन स्टेट कमी झालेली आहे म्हणजे ही व्हॅल्यू रिडक्शनची आहे. इथे -1 to 0 म्हणजे ही व्हॅल्यू ऑक्सिडेशन पोटेन्शियल की आहे SOP. x मायनस पासून x तयार झालाय म्हणजेच त्याने इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलाय, लूज केलाय म्हणजे ती व्हॅल्यू त्याच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलची असणार. त्याच्यावर आधारित आता काही क्वेश्चन ऑप्शन्स तुम्हाला दिलेत. मला ऑप्शन लिहिल्याशिवाय एक्सप्लेनेशन आपल्याला करताच येणार नाही. बघा आता m plus x it gives m plus x minus is the spontaneous reaction. ही रिएक्शन स्पॉन्टेनियस शॉर्ट. त्याच्यानंतर पुढे m plus x minus त्याच्यापासून m plus x फॉर्म झालाय आणि ती रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. ओके. ऑप्शन सी मध्ये EMF ऑफ द सेल 0.77 व्होल्ट असं आहे. ऑप्शन नंबर डी मध्ये त्याच सेलचं EMF हा -0.77 व्होल्ट असा दिलाय, प्लस किंवा मायनस. आता मग बघा आपण नेमकं आता याच्यावरनं कसं करणार. आपल्याला SRP दिलेली आहे m+2m. ओके, ती आहे 0.4. ह्याच्यामध्ये m चं कन्वर्जन m+ मध्ये झालंय. ऑप्शन ए. आपण आता या ठिकाणी एक एक ऑप्शन या ठिकाणी सॉल्व्ह करूया. मी इकडे ऑप्शन ए बद्दल सांगेल. ओके. आता पहा डायरेक्टली सेलचं पोटेन्शियल. स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन म्हणजे जर त्याचा सेल पोटेन्शियल पॉझिटिव्ह आला तर त्याला म्हणायचं स्पॉन्टेनियस, आणि जर त्याचा सेल पोटेन्शियल निगेटिव्ह आला, टोटल EMF निगेटिव्ह आला त्या पूर्ण रिएक्शनचा किंवा त्या सेलचा, तेव्हा बोलायचं की त्या रिएक्शन्स ह्या नॉन स्पॉन्टेनियस आहेत. आपण आता डायरेक्ट EMF काढूया. EMF म्हणजेच काय की ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस रिडक्शन पोटेन्शियल. आता प्रथम ह्याच्यामध्ये याचं रिडक्शन झालंय आणि x चं काय झालंय ऑक्सिडेशन. m to m प्लस रिडक्शन नाही ऑक्सिडेशन, याचं ऑक्सिडेशन आणि x चं रिडक्शन. आता बघा m to m प्लस कन्वर्जन आपल्याला m+2m व्हॅल्यू 0.44 दिली म्हणजे m+2m ची व्हॅल्यू जर 0.44 असेल तर m to m प्लस ची व्हॅल्यू किती असेल -0.44 आणि ही व्हॅल्यू त्याच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलची असेल म्हणजे हे त्याचं OP म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल. नेक्स्ट x-2x ही झाली ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू. पण इथं x- चं कन्वर्जन x मध्ये झालंय का नाही, x चं कन्वर्जन x- मध्ये झालेलं आहे. x चं कन्वर्जन x- मध्ये म्हणजे लक्षात घ्या त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटची व्हॅल्यू कमी झाली. 0 to -1 म्हणजे कमी होणं म्हणजे रिडक्शन झालं आणि मग रिडक्शनची व्हॅल्यू ऑक्सिडेशनची व्हॅल्यू जर 0.33 तर रिडक्शन पोटेन्शियलची -0.33. एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला इथं सांगतोय पण समजावून सांगतो त्याच्यामुळे नीट पहा. आणि मग आता जर तुम्ही यांची ऍडिशन केली तर 4 आणि 3 7, 4 आणि 3 7 आणि 0 तर -0.77 हा या सेलसाठी नाहीतर तुम्ही म्हणता ऑप्शन डी इज करेक्ट, तर ती मात्र ही सेल आहे. याचा आपण बघूयात नंतर, पण सध्या तरी ऑप्शन ए मात्र करेक्ट नाही. तर ऑप्शन ए मध्ये ही रिएक्शन टोटली नॉन स्पॉन्टेनियस आहे. सो दॅट्स व्हाय ऑप्शन ए इज नॉट करेक्ट. आपण जाऊयात ऑप्शन बी कडे. ऑप्शन बी मध्ये काय दिले बघा m+2m. m+ चं कन्वर्जन m मध्ये झालंय म्हणजेच ऑक्सिडेशन नॉट ऑक्सिडेशन रिडक्शन. +1 to 0 म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल 0.44. आपण लगेच ती व्हॅल्यू ऍड करूया रिडक्शन पोटेन्शियल. नंबर नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे x-2x म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट -1 to 0 झाली म्हणजे वाढलेली आहे. -1 to 0
म्हणजेच त्याचं ऑक्सिडेशन झालंय आणि त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल +0.33 आपल्याला दिलं आहे. तर हे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि मग जर दोन्हीची तुम्ही सम करतायत तर ती व्हॅल्यू आलेली आहे एवढी. तर हे या सेलचं पोटेन्शियल म्हणजे ह्या रिॲक्शन कशा असतील, स्पॉन्टेनियस, आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी इज फायनली करेक्ट. त्यामुळे आन्सर बी हे करेक्ट असेल. आता ऑप्शन सी आणि डी चं काय, तर ही जी तुम्हाला सेल दिलेली आहे त्या सेलच्या रिॲक्शन्स तुम्ही कशा लिहू शकताय की m पासून m प्लस तयार झाला आणि x मायनस पासून x तयार झालेला आहे किंवा x पासून x मायनस तयार झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, m चं ऑक्सिडेशन आणि x मायनस त्याचं रिडक्शन. म्हणजेच ऍक्च्युअली रिॲक्शन m प्लस x मायनस किंवा ऍक्च्युअली तुम्हाला रिॲक्शन m प्लस x असं दिलेलं आहे. म्हणजे हीच रिॲक्शन आहे फायनली ऍक्च्युअली m प्लस x आणि इट गिव्स m प्लस प्लस x मायनस. पण आता ऑप्शन डी हे करेक्ट यायला पाहिजे. तर ते का करेक्ट नाही, त्याचं कारण असं की हा स्टँडर्ड सेल EMF दिलेला नाही, फक्त नॉर्मल सेल EMF दिला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी च्या ऐवजी करेक्ट ऑप्शन हे कोणता असेल, ऑप्शन नंबर बी. ओके, तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. व्यवस्थित पुन्हा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर सगळे पॉईंट तुमचे याच्याबद्दलचे पूर्णपणे क्लिअर होऊन जातील. ओके, तर आता आपण एक सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मधला एक थोडासा लार्जर साईजचा एक प्रॉब्लेम बघणार आहोत, ज्याच्यामध्ये भरपूर अशा काही कन्सेप्ट असतील ज्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. तर बघा आता क्वेश्चन नंबर 32 आहे. आता तो क्वेश्चन हे पूर्ण बोर्डवर लिहिणं हे शक्य नाही, पण त्याच्यामधला न्यूमेरिकल डेटा आम्ही बोर्डवर कन्व्हर्ट करतो, जेणेकरून तुमच्याकडे जरी क्वेश्चन पेपर नसेल तरी पण क्वेश्चन हा लक्षात येईल. मी तर रीड करणारच आहे, पण तरी देखील बघा व्यवस्थित. आता बघा इथे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, अ मिक्सचर ऑफ टू मिक्सिबल लिक्विड्स A and B is distilled under equilibrium condition at 1 atmospheric pressure. The mole fraction of A in solution and vapor phase. म्हणजे बघा आपल्याला A चं मोल फ्रॅक्शन सोल्युशन फेज आणि वेपर फेज अशा दोन फॉर्म मध्ये दिलं. सोल्युशन फेज मध्ये 0.30 कॉमा वेपर फेज, वेपरला आपण असं डॅश मारतोय. ओके, वेपर फेज मध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 0.60. हे सोल्युशन फेज मधलं वेपर प्रेशर जेव्हा तो सोल्युशन मध्ये आहे आणि जेव्हा तो वेपर फेज मध्ये आहे तेव्हा त्याचं मोल फ्रॅक्शन 0.60. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, आता त्याच्यानंतर बघा जर A चं दिलं असेल तर लगेच आपण B चं काढू शकता. सोल्युशन फेज मध्ये A चं 0.30 तर B चं 0.70. वेपर फेज मध्ये A चं 0.6 तर वेपर फेज मध्ये B चं किती येऊ शकेल 0.4. आपल्याला माहित आहे दोन्हीची ऍडिशन इवन येते. ओके, आपल्याला इथं काढायचे काय ते आपण पुढे बघूयात. Assuming the ideal behavior of the solution and the vapor, calculate the ratio of vapor pressure of pure A to that of pure B. आता वेपर प्रेशर ऑफ प्युअर A त्याला आपण P0 ने दाखवतोय डिवाइडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर B त्याला आपण B ने दाखवतोय. That you have to calculate assuming the solution and vapor form the mixture is ideal. Ideal behavior. Ideal behavior means what? The total vapor pressure is equal to partial vapor pressure of A plus partial vapor pressure of B. म्हणजेच A चं पार्शियल वेपर प्रेशर आणि B चं पार्शियल वेपर प्रेशर यांची बेरीज ही सोल्युशनच्या टोटल वेपर प्रेशर एवढी जर येत असेल तर तेव्हा त्या बिहेवियरला आपण आयडियल बिहेवियर असं तुम्ही इथं म्हणतात. तर अशा प्रकारची ही इथं गोष्ट आहे. तर बघा तुम्हाला इथं काढायचे काय आता वेपर किंवा प्युअर फॉर्म मधलं A चं वेपर प्रेशर डिवाइडेड बाय प्युअर फॉर्म मधलं B चं वेपर प्रेशर त्यांचा तुम्हाला रेशो या ठिकाणी डिटरमाइन करायचा आहे. तर मग बघा आता आपण नेमका यांची व्हॅल्यू कशी काढू शकतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की पार्शियल वेपर प्रेशर
किंवा दॅट मोल फ्रॅक्शन इन वेपर फॉर्म मीन्स व्हॉट. वेपर फॉर्म मोल फ्रॅक्शन म्हणजेच नेमकं काय बघा. तो मुद्दा आपण इकडे बघूया की नेमकं कसं आहे की वेपर मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज इज ऑलवेज इक्वल टू एनी कंपोनेंट इज ऑलवेज इक्वल टू द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट डिवाइडेड बाय टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. त्याला आपण पीटी ने दाखवतो. टोटल वेपर प्रेशर मीन्स व्हॉट बघा. आपण थोडंसं पुढे जाऊया. इज इक्वल्स टू टोटल वेपर प्रेशर मीन्स व्हॉट की दॅट मीन्स द वेपर प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी असं इथं येऊ शकतं. आता याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो बघा. आता त्यासाठी मला थोडंसं वरती यावं लागेल किंवा थोडंसं अदर कन्सेप्टमध्ये घुसावं लागेल. मी तो वरती लिहितोय. आपल्याला एक मुद्दा माहित आहे. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए मीन्स वेपर प्रेशर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्रोडक्ट ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ए इन सोल्युशन फॉर्म इनटू द प्युअर फॉर्म वेपर प्रेशर. डेफिनेशन आपल्याला माहितच आहे. आता हे आपण का लिहितोय कारण आपल्याला याची व्हॅल्यू माहित आहे. प्युअर फॉर्म मधलं सोल्युशन फॉर्म मधलं मोल फ्रॅक्शन किती आहे 0.30 इनटू प्युअर फॉर्म मधलं वेपर प्रेशर ऑफ ए. म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी हे P0 नाही हे PA आहे. PA नॉट हे P0 हे PA आहे. म्हणजे PA ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली 0.30 इनटू P0A. म्हणजे ह्या PA च्या जागेवर तुम्ही ती व्हॅल्यू पुट करू शकता. आणि आपल्याला PB ची व्हॅल्यू काय मिळू शकते. PB म्हणजेच काय पार्शियल वेपर प्रेशर ऑफ B. डोंट कन्फ्यूज हियर. आणि PA म्हणजेच काय पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A. आता पार्शियल वेपर प्रेशर ऑफ B किती येणार XB इनटू P0B इक्वल्स टू XB ची व्हॅल्यू हे किती आहे 0.70 आणि P0B हा मात्र ॲज इट इज प्युअर फॉर्म मधलं वेपर प्रेशर. आपल्याला दोन्हीचा रेशो तर काढायचा आहे P0A अपॉन P0B. पण आता आणखीन बराच डेटा आपल्याला अवेलेबल करावा लागेल. आता मग या व्हॅल्यू आपण इथं पुट करून देऊयात. PA ची व्हॅल्यू किती आहे 0.30 P0A डिवाइडेड बाय PA ची व्हॅल्यू किती आहे 0.30 P0A प्लस PB ची व्हॅल्यू किती आहे 0.70 P0B. आता हे आपण असं का करतोय त्याचं कारण पण तुम्हाला आता लगेच कळणार आहे. आपल्याला काय काढायचं त्या मुद्द्याकडे तुम्ही जरा फोकस करा. कारण ह्या व्हॅल्यू कोणत्याही परिस्थितीत रिमूव्ह झाल्या पाहिजेत. कारण त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीत आणि त्यांच्या व्हॅल्यू काही काढायच्या पण नाहीत. आणि त्याच्यामुळं त्या आपण रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला या कंडिशन्सचा वापर करावा लागला. या कंडिशन माहित आहेत ना आपल्याला. पार्शियल वेपर प्रेशर इज ऑलवेज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनेंट इन सोल्युशन फॉर्म अँड द प्युअर फॉर्म वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनेंट. तर हे आपल्याला ऑलरेडी माहित होतं डेफिनेशन वरून आपण ते घेतलेलं पाहिजे. आता पुन्हा दॅट x डॅश b मीन्स व्हॉट मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज ऑफ B इक्वल्स टू पार्शियल वेपर प्रेशर ऑफ B अपॉन टोटल वेपर प्रेशर ऑफ B दॅट इज इक्वल्स टू PB अपॉन टोटल वेपर प्रेशर PA प्लस PB. आता बघा आपण इथं काय करणार मला सांगा तुम्ही. आता PB ची व्हॅल्यू पुन्हा एकदा 0.70 P0B डिवाइडेड बाय PA ची व्हॅल्यू त्याच्या एवढीच 0.30 P0A प्लस 0.70 P0B. आता बऱ्याच जणांना वाटलं असेल की थोडंसं कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये हा प्रॉब्लेम कन्वर्ट होतो. पण आता बघा जर आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं इक्वेशन सेकंड म्हटलं आणि आपण जर असं म्हटलं डिवाइड इक्वेशन 1 and 2. बघा आता मी डायरेक्ट तुम्हाला तो पॉईंट सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण जर दोन्हीचं डिव्हिजन घेतलं का घेतोय बाबा कारण मी लगेच सांगेन तुम्हाला. x डॅश b इक्वल्स टू आता बघा दोन्हीचा भागाकार जर केला तर डिनॉमिनेटरच्या टर्म कॅन्सल होतील. लिहायची गरज नाही. कॅन्सल होताना दिसतायत ना सगळ्यांना. याचा आणि याचा भागाकार केला चेक सारखा आहे डिनॉमिनेटर सेम आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे कॅन्सल होईल. मग इथं येईल 0.30 P0A प्युअर फॉर्म वेपर प्रेशर ऑफ A वेपर प्रेशर ऑफ A इन प्युअर फॉर्म आणि डिवाइडेड बाय 0.70 P0B वेपर प्रेशर ऑफ B इन प्युअर फॉर्म. आता मग बघा आपल्याला इथं काढायचे काय की हा रेशो काढायचा आहे. मग आपण याचा भागाकार का केला कारण हा रेशो पण आपल्याला माहित आहे. याची व्हॅल्यू माहित आहे
यस 0.60, याची व्हॅल्यू पण माहित आहे, यस 0.40. या दोन व्हॅल्यू पुट करून आपल्याला या दोन्हीचा डिव्हिजन काढता येऊ शकतो. यस, सो राईट ऑन दिस. आता बघा आपण कसं लिहिणार. मला थोडं इकडे यावं लागेल. मी थोडं काय करतो आता, ह्या व्हॅल्यूज मी इकडे आणतो आणि नंतर मग आपण व्हॅल्यू पुट करूया. मी या व्हॅल्यू या साईडला लिहितो, P0A अपॉन P0B. दॅट वे आय हॅव टू डिटरमाइन हियर. कारण प्रश्नामध्येच हेच विचारलेलं आहे की तुम्ही याचा रेशो आम्हाला डिटरमाइन करून दाखवा. आता मग बघा कसं होईल बरं. हे 0.70 एक्स डॅश एला मल्टिप्लाय मध्ये 0.70 एक्स डॅश ए मल्टिप्लाय आणि हे 0.30 एक्स डॅश बी ला मल्टिप्लाय मध्ये 0.30 एक्स डॅश बी. ओके, ही टर्म याला मल्टिप्लाय, ही टर्म याला मल्टिप्लाय. आपण हे ॲज इट इज तिथं लिहिलेलं आहे. आता सर्व व्हॅल्यूज माहित आहेत तर व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर तुम्ही डिटरमाइन करू शकता. इनटू याची व्हॅल्यू बोला. एक्स डॅश ई 0.60 डिवाइडेड बाय हे 0.30 ॲज इट इज आणि याची व्हॅल्यू बोला एक्स डॅश बी ची 0.40. तर हे असं. आणि मग फायनली आता इथं काय काय कॅन्सल होणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही पॉईंट एक एक ने कॅन्सल करा. एक ना इथं एक ना 7 × 6 42 आणि 3 × 4 इथं एक न सरकवला, इथं एक ने सरकवला. 3 × 4 12 द्या भाग. आता 12 त्रिक 36 किती उरले 6. 12 पंचे 60. तर इथं काय आलं P0A अपॉन P0B. तर यांचा रेशो आलेला आहे 3.5. म्हणजेच बघा आता ऑप्शन नंबर कोणता करेक्ट येऊ शकेल. कारण तुम्हाला इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत तर मी ते ऑप्शन्सच लिहितो म्हणजे तुम्हाला पटकन सांगता येईल. ऑप्शन ए आहे 4, ऑप्शन बी आहे 3.5, ऑप्शन सी आहे 2.5 आणि ऑप्शन डी आहे 1.85. तर मग याच्यात करेक्ट आन्सर कोणता येईल ऑप्शन नंबर बी. प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. सर्व कन्सेप्ट ह्या इथं सांगितलेले आहेत. रिपीट जर व्यवस्थित तुम्ही कन्सेप्ट जर पुन्हा जर बघितल्या तर जे क्लिअर पॉईंट आहेत ते पण तुमचे क्लिअर होऊन जातील. ओके, सो राईट ऑन दिस.